नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवस झालं मी रेसिपी टाकलेली नाही, त्याच्यासाठी सॉरी. तर आज मी मस्त अशी लहान मुलांची फेवरेट, म्हणजे तसं बघायला गेलं तर मोठ्यांचीसुद्धा फेवरेटच आहे, पण लहान मुलांना ही आईस्क्रीम खूप आवडते. तर ती म्हणजे ओरिओ आईस्क्रीमची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि ही आईस्क्रीम एवढी छान होते आणि कमी साहित्यामध्ये ही आईस्क्रीम एवढी मस्त बनते. तर याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर चला मग यासाठी आपण रेसिपी स्टार्ट करूया. तर यासाठी मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीचं अमूल फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. तुम्ही व्हिपिंग क्रीमचासुद्धा वापर करू शकता. अशा पद्धतीने ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत 2 आणि कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. कंडेन्स मिल्कने काय होतं, आईस्क्रीमला छान अशी टेस्ट येते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे अमूल फ्रेश क्रीम आहे ना, तर ही घ्यायची आहे 1 कप. तर अशा पद्धतीने मी घेतलेली आहे. ती बाउलमध्ये टाकून आपल्याला बीटरच्या साहाय्याने बीट करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुमच्याकडे विस्क असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही करू शकता, पण याने थोडा वेळ जास्त लागतो. बीटरच्या साहाय्याने आपण पटपट करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, ही क्रीम मी अशा पद्धतीने बीट करून घेत आहे 2-3 मिनटं. तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता, बीट केल्यानंतर थोडीशी क्रीम फुललेली आहे. तर आता ही क्रीम फुललेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे कंडेन्स मिल्क. तर थोडंसं कंडेन्स मिल्क यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि परत 1 मिनटं मी ही क्रीम बीट करून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता, ही मी क्रीम बीट करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण ओरिओ बिस्किट घेतलेले होते ते आपल्याला आता घ्यायचे आहेत. म्हणजे काय करायचं आहे, हे बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने हे क्रश करून घ्यायचं आहे आणि हे जे बिस्किट्स आहेत, जे आपण तयार केलेलं आहे बॅटर, यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या आईस्क्रीमला एवढी छान अशी टेस्ट येते ना खाताना. मध्ये असे ओरिओ बिस्किट्स लागतात आणि खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळं मी हे अशा पद्धतीने बिस्किट क्रश करून टाकलेले आहेत आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला याला सेट करायला ठेवायचं आहे. तर त्यासाठी मी एक डब्बा घेतलेला आहे. यामध्ये जे आपण तयार केलेलं आईस्क्रीमचं बॅटर टाकायचं आहे आणि आपलं आईस्क्रीम थोडंसं छान दिसावं म्हणून मी ह्याच्यावरती सुद्धा थोडेसे ओरिओ बिस्किटचे क्रंच टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने थोडेसे क्रश करून टाकलेले आहेत. म्हणजे दिसताना पण छान दिसतात आणि खायला पण छान लागतात. तर ह्याच्यावर आईस क्रिस्टल होऊ नयेत म्हणून मी सिल्वर पेपरने याला कवर करून झाकून हे आपण फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी कवर केलेलं आहे. झाकण लावायचं आहे आणि हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजरला आपल्याला रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी आईस्क्रीम रात्रभरासाठी फ्रीजरला ठेवून दिलेलं होतं. आता ते काढलेलं आहे. एक 5 मिनटं आधी मी हे आईस्क्रीम काढलेलं होतं, कारण लगेच फ्रीजरमधून काढल्या हे आईस्क्रीम थोडंसं निघत नाही म्हणून 5 मिनटं याला साईडला ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता किती मस्त स्मूथली हे आईस्क्रीम निघत आहे. एवढं छान झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे हे आईस्क्रीम. हे आईस्क्रीम एवढं छान होतं, मस्त होतं. लहान मुलांना तर खूप आवडतं आणि एकदम इझी आहे हे आईस्क्रीम बनवण्याचं. तर हे आईस्क्रीम कोणीही बनवू शकेल, अगदी सोपं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आईस्क्रीम एवढं सॉफ्ट झालेलं आहे. तर अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुम्हाला हे आईस्क्रीम म्हणजे चमच्याच्या साहाय्याने काढूनसुद्धा दाखवते किती सॉफ्ट हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि लहान मुलांना तर हे आईस्क्रीम खूप आवडतं. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. थँक्यू.